विविध भारती पुणे ठळक बातम्या. संपूर्ण देश योगाच्या चैतन्यानं ऊर्जेनं भारलेला असून ही योगाची शक्ती असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आजचा दिवस जगभरात उत्सवाचा दिवस असल्याचं त्यांनी सांगितलं. कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर झालेल्या योग दिनाच्या मुख्य कार्यक्रमात सहभागी होताना ते बोलत होते. पश्चिम बंगालमध्ये लाखो लोकांनी या कार्यक्रमात प्रत्यक्ष आणि दूरस्थ पद्धतीनं सहभागी होऊन मोदी यांच्यासोबत योगाभ्यास केला. योग स्वभावामध्ये येतो तेव्हा मानवीय एकतेचा आधार बनतो. केवळ शारीरिक श्रमाचं साधन नव्हे तर योग मानवाच्या जीवनाचा चेतना ऊर्जेसोबत एक प्रकाश देखील आहे. म्हणूनच यावर्षीची संकल्पना वयोवृद्ध होत असताना आपण निरोगी, ऊर्जावान आणि सक्रिय राहू शकतो. योग आपल्यासाठी मार्ग दाखवू शकतो असंही मोदी यांनी सांगितलं. दरम्यान देशभरात आज 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होत आहे. निरोगी वृद्धत्वासाठी योग अशी यंदाच्या योग दिनाची संकल्पना असून जगभरात हजारो ठिकाणी विविध संस्था संघटनांच्या वतीनं योगविषयक कार्यक्रम होत आहेत. देशातल्या 100 ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्वाच्या ठिकाणी योग दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. राज्याच्या अनेक भागांमध्ये योग दिन साजरा होत आहे. योग दिनाच्या पूर्वसंध्येला पुण्यात भारतीय जनता पक्षाच्या वतीनं 21,000 सूर्यनमस्कार घालण्याचा विक्रम करण्यात आला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातल्या विद्यापीठ हायस्कूलमध्येही काल आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर पुणेकरांनी आज सकाळी योगाभ्यास केला. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची आज सांगता होणार आहे. माहितीपट, लघुकथा, चित्रपट, अॅनिमेशन आणि एआय सिनेमांचा समावेश असलेला हा द्वैवार्षिक महोत्सव 15 जूनला सुरू झाला होता. मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात आज संध्याकाळी होणाऱ्या समारंभात आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्पर्धा विभागातील सर्वोत्तम चित्रपटांना 45 लाख रुपये रोख तसंच करंडक आणि प्रमाणपत्र असे 18 पुरस्कार दिले जातील. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 8:58 मिनिटांनी.